करा. अशा प्रकारे ह्या रूममध्ये थांबलो होतो मी. आता इथंच टेंट लावला होता आपण. अशा प्रकारे चार्जिंगची पण इथं सोय होती. चार्जिंगला पण चालू आहे. हे भाई भाऊ आहेत दोन्ही, ह्यांनी आपल्याला मदत केली होती. ह्या भावाने आपल्याला 3 टाइम जेवणासाठी म्हणजे. मित्रांनो, वेलकम टू नागालँड. तर इथं हे आपका ट्राइब कौन सा आहे? लट मित्रांनो, तर आलोय इथं. आता जे आदिवासी लोक आहेत त्यांची घरं कशी होती पाहिला. तर घराच्या बाहेर बघा प्राण्यांची असली जी डुकी असतात ती लावलेली आहेत. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आहे आत्ता नागालँडमध्ये, तर कोहिमा शहरामध्ये. तर काल रात्री नव्हे आपण इथं गाडी पार्किंग लावली होती. इथं रोड होता, तर आपण खोनोमा ह्या विलेजकडे गेलो होतो. जाताना अंधार पडायला लागला होता. मग इथंच रोड गेट उघडं होतं. इथं मला आतमध्ये अशी पार्किंगची जागा दिसली. तर त्यामध्ये मी इथं गाडी लावून इथं टेंट लावला होता पार्किंगच्या जागेतच, त्यांना परमिशन घेऊन. तर ते म्हणले की इथं नका लावू, इथं नव्हे, गाड्या वगैरे काढायला लागतात. म्हणजे त्यांनी अगोदर लावा म्हणले होते, पण ही गाडी कंबाईन पार्किंग आहे 4-5 जणांची. मग कुणाची कधी गाडी काढायला लागेल सांगता येत नाही. त्यामुळे त्यांनी मला खाली रूम दिली, ती दाखवतो तुम्हाला. अशा प्रकारे इथं गाडी लावली होती. इथं सामान होतं माझं सगळं. इथं टेंट लावला होता. परत आपण खाली गेलो. एकदम चांगली लोक आहेत. काल रात्री चहा, बिस्किट, ते बिस्किट म्हणजे काय ते तांदळाचं होतं ते दिलं होतं. त्यांना म्हणलं मी व्हेज आहे. तर नंतर ना पपई वगैरे चिरून आणून दिली होती. लिंबू सरबत आणून दिला होता. अशा प्रकारे ते फक्त लास्ट त्यात व्हिडिओमध्ये यायला त्यांना आवडत नाही सोशल मीडियावर यायला, बाकी काय नाही. असं खाली आलं तर आपल्याला राहायची सोय झाली होती. तर अशा प्रकारे इथनं हे इथं ती भावाची रूम आहे ज्याने आपल्याला सोय केली होती. ते म्हणला रात्री काही अडचण आली तर मला फोन करा. अशा प्रकारे ह्या रूममध्ये थांबलो होतो मी. आता इथंच टेंट लावला होता आपण. अशा प्रकारे चार्जिंगची पण इथं सोय होती. चार्जिंगला पण चालू आहे. तर चला मित्रांनो, चांगली सोय झाली होती. अजून इथं 8-8:30 वाजेपर्यंत बसतो. अजून व्हिडिओ वगैरे एडिट करतो, मग जातो. इथंच वॉशरूम वगैरे पण आहे, काय अडचण नाही. ओके, चला भेटूया पुढं काय होतंय. मित्रांनो, तर एवढ्या सगळ्या बॅग, ही मोठी बॅग आता पाठीमाग घेतली. वरती जायचे. आता ह्याचे बॅग आणल्याच नव्हत्या खाली मी टेंटच्या. तर टेंट वरती जाऊनच बांधायला लागणार. तर टेंट हातातच घेऊन जातो, त्याचे छडे बी हातात घेऊन जातो. परत ते खेलपाटा करायला लागणार. पॉवर बँक लावली इथं चार्जिंगला, त्यामुळेच लेट निघतोय मी. टेंट बांधायला लागेल. अशा पद्धतीचं आहे. तर 3ऱ्या मजल्यावर जायचं आपल्याला. ओके, चलो. थँक्यू. मित्रांनो, तर आता नाही मी निघतो इथनं. गाडीवर सामान वगैरे बांधलंय आणि इथनं सिटीचा व्ह्यू बघा कसला खतरनाक येतोय. एकदम सगळं पूर्ण सिटीच्या सिटी दिसते इथनं. ही आहे कोहिमा सिटी. पूर्ण एवढी मोठी सिटी कोहिमा. बघा डोंगरातले शहर कसे दिसतात, एकदम जबराट. चला यांच्यावर एक फोटो काढू.
मित्रांनो तर फायनली इथं निघतोय. तर भाऊनी गरम पाण्याने आंघोळीची पण सोय केलेली, गरम पाणी दिलेलं आहे. तर आंघोळ वगैरे करून निघतो. त्यांचं धन्यवाद. हे भाई भाऊ आहेत दोन्ही, ह्यांनी आपल्याला मदत केली होती. ह्या भावाने आपल्याला 3 टाईम जेवणासाठी म्हणजे आल्या आल्या चहा ही दिलं होतं, काही खारी टाईप होतं. नंतर त्यांनी संध्याकाळी पण मी व्हेज आहे म्हणून पपई आणि एक लिंबू सरबत आणून दिलं होतं. सकाळ सकाळी उठल्यानंतर त्यांनी पराठा, पाणी आणि केळं वगैरे आणून दिली होती. तर धन्यवाद भाई. थँक्यू ब्रदर. ही इज व्हेरी शाय टू स्पीक इन व्हिडिओ. तर ह्यांना भेटून खूप भारी वाटलं. खरंच चांगली माणसं होती. इथं अशी 5 गाड्यांची मोठी पार्किंग होती. तर इथं थांबावं म्हणलं मी. इथंच टेंट लावून तर भाऊने आपल्याला लई थंडी होती म्हणून रूम दिली. असंच इथं राहिलंय. बिल्डिंग आहे मोठी 4 मजली, त्यामध्ये सगळी राहिलाय. ओके चला निघतोय आता इथनं आंघोळ करून. बाय. तर मित्रांनो ह्या सगळ्यांना भेटून भारी वाटलं. तर हे दीदी एवढी तेवढी कॉन्फिडन्स आहे. आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. ह्यांना तेवढी हिंदी येते चांगल्यापैकी. तो चलो चलता हूँ मैं. आऊँगा फिर. हाँ यस फिर आऊँगा तो आपसे मिलके जरूर जाऊँगा. चलो थैंक यू. ओके चलो ब्रदर बाय बाय. चलो दास. ओके. तर मित्रांनो फायनली बाय बाय म्हणून चाललोय. चांगली माणसं होती भाऊ. एक नंबर राहण्याचं, नाश्ता पाणी बिनी. ते म्हणले तुम्ही नॉनव्हेजिटेरियन असता तर तुमचं आता बी जेवून लावलं असतं, पण आम्हाला आम्ही सगळे नॉनव्हेज आहे, तुम्हाला व्हेज बनवू शकलो नाही. तरी सकाळचा नाश्ता दिला त्यांनी. ओके चलो मित्रांनो. तर जबराट असं ट्रॅफिक लावलं आहे बघा. पण ट्रॅफिकचे रूल एकदम फॉलो करतात. इथं मध्ये गॅप सोडला आहे. जिथनं रोड येतोय समजा दुसरा तिसरा, तिथनं सगळीकडे गॅप सोडलेला आहे. अशा प्रकारे आहे. आपण चालू आहे ना खाली आलो होतो. आता आपल्याला खाली जायचं इथं हॉर्नबिल फेस्टिवल. खसेबा म्हणून गाव आहे. तर विचारू आपण एका त्या पोलिसवाल्याला. सर हॉर्नबिल सर हॉर्नबिल. मित्रांनो इथला फेस्टिवल हॉर्नबिल. चला जाऊया. काय लई तिकीट नसाय पाहिजे. बघूया काय होतंय. तिथे गेलं बघूया आपण. ओके चलो मित्रांनो. तर आपण आता नाही काय नाव आहे त्या फेस्टिवलचं, हॉर्नबिल म्हणजे हॉर्न आणि बेल असं नाव आहे त्या फेस्टिवलचं. हॉर्नबिल फेस्टिवल. खिस्बा म्हणून गाव आहे तिकडे. तिकडं निघालो आहे. तोच रोड आपला मणिपूरकडं पण जाणार, इम्पल्सकडं. तर त्यासाठी या रोडनी निघालो आहे आपण. इथनं कोहिमापासून 10 ते 12 किलोमीटर पुढं ते गाव आहे. अशा प्रकारे आहे. तर आपण सकाळीच नाश्ता केला होता म्हणून नाश्त्याचं काही नाही आहे एवढं. आणि जागोजागी तुम्हाला बोर्ड लावलेले दिसतात हॉर्नबिल फेस्टिवलचं. अशा प्रकारे आहे. आणि आपण आता प्रवास करतो NH2 नॅशनल हायवे 2वर प्रवास करतोय आपण. चला मित्रांनो. तर हे पाहू शकता इथं नागा कम्युनिटीचं हॉर्नबिल फेस्टिवल आहे. आणि हे नागा हेरिटेज विलेज आहे. हॉर्नबिल फेस्टिवल. नागा हेरिटेज विलेज. आपल्याला अशा प्रकारे गाड्या खालीच लावायच्यात आणि चालत जायचे. ज्यांची मोठी गाडी त्यांची. तर लईच जबराट रोड बीड बनवला आहे. जितकं मोठा हायवेला रोड नाही तिकडं आहे, तितकं मोठा इथं बनवला आहे रोड. इथली माणसं म्हणजे पुरी लई गोऱ्या चिट्टे आहेत, पण सगळे काय बी खातात भाऊ. सगळीच म्हणजे पोरं पुरी सगळे गोऱ्या चिट्टे आहेत, पण काय बी खातात. ओके आपण ते काय बोलू शकत नाही. त्यांचं कल्चर आहे, त्यांची लाईफस्टाईल आहे.
बाइक पार्किंग। ओके ओके, उधर वो वैन लगी है उसके नज़दीक में लगाओगे? तो बीच में रहूँगा। ओके। चला मित्रांनो, आलोय आता आत. बॅग घेऊन जाऊ सोबत. मित्रांनो, तर इथं गाडी पार्क केलेली आहे आपली अशा प्रकारे. या RMC प्लांट आहे. वर्क दिसतंय इथं, कारण इथं पाणी बिणी आलेलं दिसतंय. चालू आहे काय प्लांट. इथं गाडी पार्क केली आणि आपण आता निघतोय आपल्या पुढच्या प्रवासाला. हे इथला नागालँडमधील सगळ्यात मोठा फेस्टिवल आहे. क्रिसमसच्या अगोदर भरतो हॉर्नबिल फेस्टिवल. तर बघूया काय आहे नक्की ह्याच्यात. मित्रांनो, तर इथं गाडी लावली पार्किंगला आणि हे सर होते. तर त्यांनी विचारलं की किती दिवस झालं गळणं निघालाय, काय झालंय. तर त्यांना सांगितलं, त्यांना शॉक बसला की 65 दिवस झालं गळणं निघालोय मी. तर अशा प्रकारे आहे. तर आपल्याला इथनं तिकीट घ्यायचं आहे. बहुतेक 150 रुपये तिकीट आहे. 150 रुपये तिकीट आहे आज जाण्यासाठीचं. मित्रांनो, तर आलो इथं. तर हे मेन गेट आहे इथलं, पाहू शकताय. तर हॉर्नबिल फेस्टिवलला आलोय. हे मेन गेट आहे इथलं, इकडं पाहू शकताय अशा प्रकारचं. आणि इथनं दिसतंय का, आता मी एका ह्याच्यातनंच फोटो काढेल फेसबुकला टाकायला. हे मेन गेट आहे. तर इथनं आपल्याला जायचं आहे पुढं अशा प्रकारे. आणि इथनं ते 150 रुपये तिकीट आहे. 150 रुपये तिकीट देऊन ते असं बँड बांधतात हातात, राखी बांधल्यागत. आणि चला जाऊया मग. ओके चलो. ते भाऊ आपल्याला फ्रीमध्ये जाऊन देत नव्हते. मित्रांनो, तर आता आलोय आता. आणि आता आल्यानंतर ना आपल्याला वरती चालत जायचे. इथनं 150 रुपये तिकीट घेतलं आणि 100 रुपये कॅमेऱ्याचं मागत होतं. अरे म्हणलं मी मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत भाऊ, तुमच्यासाठी कॅमेरा नाही रेकॉर्ड करणार. तर चला जाऊया. मित्रांनो, तर गेटमधनं आता आल्यानंतर ना नाही इथं अशा प्रकारचं एक मार्केट लागते, नागा ऑर्गॅनिक पवेलियन. नागांचं ऑर्गॅनिक गोष्टीत. मकाची कणसं बघा कशी आहेत. ड्रॅगन फ्रूट पण आहे इकडं बघा कसलं आहे. मित्रांनो, तर आलोय आता आतमध्ये. तर बघूया काय नक्की. तर पाहिलं त्यात मोबाईलमध्ये क्लिप काढलेली, ती टाकली. तर मी फळांचं होतं, लोकल ऑर्गॅनिक फळांचं. मेन तर आपल्याला आदिवासी लोक पाहिजेत वराटतानी. हो 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 असं वाटतं. ते पहिलं आलोय 150 रुपये घालून. चल. भारी जागा आहे इथं नागा कम्युनिटीचे ज्या ट्रॅप आहेत, म्हणजे ज्या जाती, त्या जातीचे सगळे लोक इथं पाहायला भेटतात आपल्याला. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ. मित्रांनो, तर इथं आल्यावर तुम्हाला नागालँडमधील 18 जातीचे आदिवासी लोक पाहायला भेटतात. आणि हे लोक तुम्हाला फक्त ह्या फेस्टिवलमध्येच पाहायला भेटतात. आता अशी कपडे घालणारे लोक राहिलीच नाही आहेत. तर त्यासाठी खास लोक
नागालँडचं कल्चर पाहण्यासाठी, हा हॉर्नबिल फेस्टिवल पाहण्यासाठी येतात. तर मित्रांनो पाहू शकता वेगवेगळ्या, मेन म्हणजे इथे एक स्टेडियम आहे. त्या स्टेडियममध्ये आपल्या सगळ्या कम्युनिटीची लोक येतात आणि ज्यांना पाहिजे ते पण येतात आणि ते स्टेडियममध्ये हे सगळे लोक परफॉर्म करतात. अशा प्रकारचं आहे. तर वेगवेगळे 18 कम्युनिटीचे लोक आहेत भाऊ. मित्रांनो, तर सगळे जे नागा कम्युनिटीचे लोक आहेत आणि जे पर्यटक आलेत ते पहिले स्टेडियममध्ये बसतात आणि एक एक करून जे त्यांनी ऑर्गनाईज केलं आहे ते सगळ्या कम्युनिटीची ओळख करून देतात. मित्रांनो, वेलकम टू नागालँड. हे कोणसा ट्रॅप आहे? बूम ट्राइब. बूम ट्रॅप. मित्रांनो, यांनी आज छड्या घातल्यात का नाही काय माहिती, एवढीच दिसते ती. मित्रांनो, हा कार्यक्रम फक्त वर्षातून एकदाच भरतो, जो 1 डिसेंबर ते 10 डिसेंबरच्या दरम्यान असतो. तर मित्रांनो, तुम्हाला मी जास्त करून ओरिजिनल ह्या लोकांचे वराडण्याचे आवाज वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. अशा प्रकारचे पाहू शकता वेगवेगळ्या जमातीचे लोक मध्ये मध्ये जागा ठेवून बसलेले आहेत. आणि हॉर्नबिल हे नाव कशावरून आलेलं आहे मित्रांनो, तर एक पक्षी आहे इथला नागालँडमधला फेमस, त्या पक्षाच्या नावानं ह्या कार्यक्रमाला हॉर्नबिल नाव देण्यात आलेलं आहे. Yildirim Cultural Troupe. Thank you, sir. Okay. Zillian Cultural Troupe. Local Cultural Troupe. इनका कब ना Folk Cultural Troupe. Konya Cultural Troupe.
मित्रांनो, तर आता आपण आलेलो आहे नागालँडमधील एक प्रोग्राम आहे हॉर्नबिल म्हणून तिथं आहे. तर तिथं 18 जाती म्हणजे ट्रेट आहे, तर त्यांचं कल्चर दाखवण्यात आलेलं आहे. तर पाहूया आपण, आता बसून पाहतो. लय वेळ रेकॉर्ड केलं मी, आता जरा बसून एन्जॉय करतो. इथं सगळं क्राऊड बसले, तिकडे काही जातीची लोक बसले, तिकडे पण बसलेले अशा प्रकारचे आहे. तर आता बसतो मी आणि एन्जॉय करतो जरा. Upon the crops of the field for protection and bountiful harvest. क्या हो रहा है? हमें आंटी बैठी है Prayers क्या? are also offered for good health of everyone, so that the year is filled with joy, peace, and harmony. During food are shared with their spirits as a sign of saying goodbye. Married daughters visit their parents and seek blessings from them. Kabiloku is performed by adult male members during important festivals and events to remember and showcase the tribe's खरकाच्या गोळ्या चालवते तर मित्रांनो, हे पाहू शकता इथं नाही वे जे VIP लोक आहेत त्यांच्यासाठी वेगळं ही बसवलं आहे, बसायला स्टेडियम केलेलं आहे. नॉर्मल लोकांना वेगळे अशा प्रकारे आहे. इथं बेसिकली इथं काय होतं, इथं कॉन्सेप्ट वगैरे चालतात, म्हणजे मोठ्या मोठ्या सिंगरचे गाणे. फटाकडा आहे बहुतेक. Mulum Show, a song of vengeance. This song expresses intense emotions of hatred and vengeance towards enemies sung triumphantly after defeating or killing them. It reveals the psychological and physiological satisfaction derived from avenging अरे काय करतोय the मध्ये? wrong. सर सर मित्रांनो, तर मी आत्ता नागालँडमध्ये आपण आलेलो आहे हॉर्नबिल फेस्टिवल पाहिला. हा वर्षातनं एकदाच भरतो नागालँडमध्ये, आणि इथं सर्व जे आदिवासी जाती जमाती आहेत त्यांचे आपल्याला हे कार्यक्रम पाहायला भेटतात. तर अशा प्रकारे पाहू शकता समोर चाललेला आहे कार्यक्रम. 18 ट्राईब्स आहेत, ट्राईब्स पाहू शकता कसे चाललं आहे. मित्रांनो, तर नेक्स्ट जमाती दात बघा कशाचे आहेत गळ्यात. हे सगळं आपल्याला नाही वे ते जे नागालँडचं हे होतं ना म्युझियम, त्यामध्ये पाहायला भेटत होते. ते गळ्यात घालायचे माळा, हातात घालायचे.
थँक्यू हाय मित्रांनो, तर मी आता नागालँडमध्ये नाही इथं होमी हॉर्न बेल म्हणून एक फेस्टिवल आहे. तर हॉर्न बेल आलो मित्रांनो. मी नागालँडमध्ये हॉर्न बेल म्हणून फेस्टिवल आहे, तर तिथं आलेलो आहे. तर इथं हे आपका ट्राइब कौन सा आहे? लोटट ट्राइब. तर मित्रांनो ह्याला खूप भारी डांस करने वाले अभी अच्छा से वीडियो करना है ओके 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 अच्छा से वीडियो लेना. ओके. मित्रांनो, तर आलोय इथं आता जे आदिवासी लोक आहेत त्यांची घरं कशी होती पाहिला. तर घराच्या बाहेर बघा प्राण्यांची असली जी डुकी असतात ती लावलेली आहेत, पाहू शकता इथं. आणि अशा प्रकारचं घर असते मध्ये चूल आणि अशा प्रकारचं. अजून पाहूया आपण मित्रांनो. तर अजून एक ट्रॅप कशी आलेलं आहे अशा प्रकारचं, पाहू शकताय. काय आहे, नाव आहे का काय माहिती. आणि बघा खरी खायची डोकीत. ब्रो व्हॉट इज दिस? ड्रम है या नाव है? बोट है? ड्रम मतलब इससे आवाज आता है क्या? बजाते है क्या इसको? ट्राई इट. आप ट्राई करो. नहीं हाथ से नहीं. ओके. ऐसे थँक्यू. मित्रांनो, तर अशा प्रकारे आहे इथली घरं बिरं एकदम टकाटक मध्ये सगळं फिरायचं जीव आलंय माझ्या आता. ओके, तरी जाऊया थोडं करून. ओके. मित्रांनो, तर आलोय आता बांबू पवेलियन म्हणून आहे इथं. बांबू पवेलियन मध्ये काय घ्यायसारखं वस्तू खरीदण्यासारख्या असतात जुन्या काळातल्या. मित्रांनो, तर आलोय एक इथं ट्रेडिशनल लुक मध्ये फोटो काढण्यासाठी थांबलेले आहेत. भाई कौन सा ट्रैप है? इधर देखो, इधर से गोरा आएगा. चलो हिमक्यू. हाँ. क्या नाम है आपका? दंसो. मैम आपका नाम क्या है? मैकलिन. ओके. मित्रांनो, तर मी आत्ता नागालँडमध्ये नाही वे मी आलोय हॉर्नबेल फेस्टिवलला. तर इथं नाही वे जे नागालँडमधील 18 जातीचे आदिवासी आहेत त्यांच्या घरं कशी आहेत, त्यांचं कल्चर कसं आहे, त्यांचा पेहराव कसा आहे ते दाखवला जातो. ते आता मी घरं पाहायला आलो आहे मित्रांनो. अशा प्रकारे पाहू शकता त्यांची घरं असतात बांबूच्या साह्याने बनवलेली. वा, आतनं दाखवतो तुम्हाला एक मॉडेल. असे हे बैलाची ह्याची शिंगत यांच्यासाठी नॉर्मलच आहे. तर अशा प्रकारे पाहू शकताय. आतमध्ये गेलं तर हा ड्रम असतोय वाजवण्यासाठी आणि इथं काहीतरी थेरपी चालू आहे. अशा प्रकारे चहा वगैरे बनवला जातो ह्याच्यावर चुलीव. मित्रांनो, तर फायनली इथनं निघतोय आता. इथं खाण्यासाठी पण हॉटेल आहेत, पण इथं ही काय ते पोक भेटतो, त्यामुळे मला खायची इच्छा आहे. पोक काय ते लेस वगैरे असंच पॅकेट फूड घेऊन खायचं अशी इच्छा आहे माझी. चला जाऊया. लय लोक येतात.
स्टेडियम आहे होती. फायनली निघतोय मित्रांनो आता इथनं. गाडी कशी पोचलोय तर ही गाडी काढाय पोहोचती ते जागा ठेवतोय का नाही मित्रांनो. तर ही गाडी भेटली महाराष्ट्रातली आपली MH नंबरची. ओके चलो सॉरी माझ्यामुळं माग जाम लागला. ओके चलो चलते. हे त्यांनी वैती का गाड्या नेल्या नाही तिथंच लावलेत काय कळा नाही. वैती गाड्यांची पार्किंग फुल झाल्यामुळं खाली लावायला लावलेत. सकाळी मी एकदम ॲक्युरेट टायमिंगला पोचलो होतो. मला जे पाहिजे होतं ते सगळं पाहायला भेटलं. काय अडचण नाही त्यामुळं एक नंबर भाऊ. चलो मित्रांनो तर फायनली निघतोय आता. तिथनं निघालोय. चलो. तर अशा प्रकारे वेगवेगळे क्राफ्ट्स आहेत. तर अजून आता सगळं संपलं आहे जवळ बऱ्यापैकी. जी जुन्या जमान्याची तीच कपडे घालतात नाही तर जीन्स शिवाय कोण घालतच नाही. तर असंही पॅन्ट शर्टच घालतात सगळी. ओके चलो आपल्याला इथनंही उठून घ्यायचं आता. आपण बाहेर निघतोय. चलो सर. खायला काहीतरी थांबू आपण कुठंतरी. ओके तिथनं फोटो वगैरे अपलोड करून मग जाऊ जुको व्हॅली. मित्रांनो तर इथं पाहू शकताय हे जे कॉर्नव्हिल फेस्टिवल ही झालं आहे त्यामुळं जिकडं बघा तिकडं मार्केटच मार्केट रोडला. जेवढं कॉर्नव्हिलच्या बाजूला आहे तिकडं सगळीकडं हॉर्नबेल आहे. हॉर्नबेल कॉर्नवेल नाही म्हणून हॉर्नबेल. तर मी आता भेळ बनवायचं साहित्य घेतलंय. तर भेळ बनवायची कुठं जाऊन तरी चला भेळ खाऊ आज. ओके चला. मित्रांनो तर भेळ बनवायसाठी एका ग्राउंडमध्ये आलो आहे. ऊन बी लागेल आणि तिथं आपल्याला जागा बी भेटेल अशा हिशोबाने इथं बनवूया आपण. ओके खुर्ची पण आहे बसायला. ओके कार्यक्रम होईल आपला इथं. मित्रांनो तर इथनं निघतोय. भेळ तर बनवायचं जमलंच नाही मला. काय झालं माझे पाठीमागचे व्हिडिओच एवढे राहिले होते ते टाकत बसलो. कधी 1-1.5 तास झाला तीच कळ नाही. व्हिडिओ म्हणजे फोटोच टाकत होतो मी. तर ते टाकण्यातच गेलं. आज तर मला नाही वाटत मी जुको व्हॅली संध्याकाळी जाऊ शकेल. तर आता जाऊन कुठंतरी मुक्कामाचा इंतजाम शोधतो. आणि उद्या सकाळ 7 वाजता जाऊन जुको व्हॅलीला जाऊया. आणि तिथलं पुढं मग आपण काय करायचं जुको व्हॅलीला जाऊया. ओके अशा प्रकारचं आहे नियोजन. मित्रांनो तर आलं आता जुको व्हॅलीला जाण्यासाठी. पण इथं काय अंधार होईल असं म्हणतात. सर टेंट लगा के रुक सकते हैं क्या इधर? टेंट लगा के रुक सकते हैं क्या? हाँ जगह तो मिल जाएगा ना लेकिन टॉयलेट के लिए ना हाँ दिक्कत होगा. मित्रांनो तर आलोय आता जुको व्हॅलीला. तर इथं राहण्याचं काय करायचं म्हणून तर आलो. तर ह्या भाऊ आहेत. हे 2 भाऊ आहेत. हे एक बाई आहे आणि एक बाई. बाई हाय करो. तर हे दोघं भावांनी आपल्याला राहायची व्यवस्था केली इथं. तर इथं एक रूम आहे. तर ह्या रूममध्ये टेंट लावायला सांगितलं मित्रांनो. अशा प्रकारे राहायची व्यवस्था झालेली आहे. तर चला बाय बाय भेटूया पुढं. काय ते भेळ बनवतो मग खातो. ओके मित्रांनो तर आपण जिथं जायला आलोय जुको व्हॅली ते 3 वाजता त्याचं
तिकीट काउंटर बंद होतं कारण रात्री त्याला ट्रॅक करून जायचे आपल्याला 9 किलोमीटर चालत जायचे पायी, त्यामुळं ते रात्रीचं नाही करून देत, त्यामुळं 3 वाजता इथं तिकीट काउंटर बंद होतं. अशा प्रकारे तर इथं आलो. मग राहायचं कुठं तर त्या भावांनी नव्हे मी लांब आलो म्हणून ह्याच रूममध्ये आपल्याला राहायची व्यवस्था केली अशा प्रकारे. तर अशा प्रकारे चांगली व्यवस्था झाली, पाहू शकताय. रूमच्या आतमध्ये टेंट लावलाय, लाईट पण आहे, चार्जिंग पण आहे, सगळं आहे, त्यामुळे ओकेमध्ये काम झालंय सगळं. तर आता भेळ बनवूया. मगाशी भेळचं सामान घेतलेलं, चला मित्रांनो. तर आपण नाही आता नागालँडमध्ये खायचं लय हाल होतात, त्यामुळं आपण बिळीचं सामान आणलंय आज पण. तर बिळ कशी बनवायची तुम्हाला सांगतो, म्हणजे मी कशी बनवतोय आता इथं ह्या सिच्युएशनमध्ये. आपल्याकडे एक लाह्याचं पॅकेट आहे 15 रुपयेवालं, एक आलू भुजियाचं पॅकेट आहे 10 वालं, त्यानंतर एक फरसाणाचं पॅकेट आहे 10 वालं, आणि एक शेंगदाण्याचं पॅकेट आहे 10 वालं. हे सगळं मिक्स करायचं. त्याबरोबर आपल्याकडे एक कांदा आहे, हे सगळं मिक्स करायचं आणि त्यापासून भेळ तयार करायची. अशा प्रकारे आहे मित्रांनो. ते तुम्हाला दाखवतो मी कशी तयार करतोय मी आता टाइम लॅप्समध्ये. ओके, मित्रांनो. तर फायनली आपली भेळ तयार झाली आता. तर तुम्ही पाहिलंच असेल अशा प्रकारे भेळ तयार झाली. एवढं काय फरसाण जसं पाहिजे होतं तसं भेटलं नाही. आपण ते आलू भुजिया म्हणून बारकी शेव असते तीच टाकली होती, तर बाकी काही नाही आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपले भेळ तयार झाली. नागालँडसारख्या अशा जिथं नॉन व्हेजिटेरियन पदार्थ जास्त चालतात त्या ठिकाणी असं काय ते करून दिवस काढायला लागतात. तर भेळ करून दिवस काढतोय मी. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा. तुमचा भाऊ आलाय बारामती महाराष्ट्रातनं पॅशन प्रो गाडीवर नागालँडला. चला बाय बाय, फॉलो नक्की करा मित्रांनो. तर अशा प्रकारे टेंट लावलाय एवढीशा छोट्या रूममध्ये. तर लय दाबून दचकून लावलाय टेंट. मी आता ही दरवाजा म्हणजे सोय चांगली एक नंबर आहे, फक्त दरवाजा बंद करायला उघडायला त्रास आहे. हे असं एक साईड दाबायला लागते तेव्हा लागतोय दरवाजा. पाण्याची बॉटल बाहेरच राहिली होती त्यामुळं गेला आलोय. तर अशा प्रकारे इथं हे ऑफिस होतं आणि अशा प्रकारे आपण टेंट लावलाय. तर इथं आत लावूया आपण. हे असं दाबायचं पायाने आणि मग दरवाजा लावायचा आणि मग सोडून द्यायचं. टेंट लावायलाच लय आता काढायला पण लय त्रास होणार. चला, पाण्याची बाटली बाहेर राहिली होती.